वसिष्ठापरी सह्याद्रिगिरिसा विभाग विलसे मांदार शृंगावली नामे सज्जन जो नृपे वसविला श्रीपूर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जोया जना उधरी. आपण 5व्या दशकाचा अभ्यास करतो आहे. महत्त्वाचा दशक आहे. गुरुची लक्षणं पाहिली, गुरुचा निश्चय पाहिला की गुरु असलाच पाहिजे. सद्गुरू विना काही शक्य नाही. त्याबरोबरच सत्शिष्य कसा असावा तेही पाहिलं. निरनिराळ्या प्रकारची ज्ञानं ही काही महत्त्वाची नाही, तर आत्मज्ञान महत्त्वाचं असाही विचार पाहिला. आणि आता आत्मज्ञान महत्त्वाचं आहे, पण ते आत्मज्ञान प्राप्त व्हावं असं कुणाला वाटतं? त्याच्या ज्या 4 स्टेप्स आहेत त्या बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध त्या आपण पाहतो. गेल्या वेळेला आपण बद्धाचा विचार केला आणि तेव्हा पाहताना असं म्हटलं की फक्त माणसांचा विचार चा खरा अधिकारी आहे. म्हणजे माणूस फक्त आत्मज्ञान प्राप्त करू शकतो, अन्य जीवनात ते काही शक्य नाही आहे. पण होतं असं की माणूससुद्धा पशुवत जीवन जगतो. माणूससुद्धा कसं काय करतो तर फक्त आहार शय्या भय मैथुनांचं याच्यातच रमतो. हे सगळं पशुचं आहे. खायला पाहिजे, झोप पाहिजे, मैथुनं पाहिजे आणि त्याला हे सगळं मिळवण्यामध्ये भय वाटतं. मिळवताना जरा समोरून कुत्रा आला आणि आपण दगड उचलल्याचं ॲक्टिंग केलं तरी तो घाबरतो. त्यामुळे भय आहे त्याला. तर या 4च गोष्टी सगळ्या जीवांना आहेत. माणसाला ह्या 4 गोष्टींशिवाय बुद्धी नावाची अतिशय महत्त्वाची गोष्ट भगवंतांनी दिली आहे आणि त्याच्या सहाय्याने त्यांनी आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं याच्यासाठी हा नरदेह आहे. संत आपल्याला कळवळून विनंती करतात की मिळाला ना नरदेह, आत्मज्ञान प्राप्त करून घ्या. पण आपण कसं आहोत तर मागच्या वेळेस म्हटलं की एवढे माणसांचा विभाग करायचा म्हटला तर मॅक्झिमम मंडळी बद्ध म्हणजे पशुवत जीवन जगणारी. आणि मग तसं आपल्याला आपली संख्या म्हणजे आपण पण त्याच्यामध्ये आहोत असं म्हणायला तसं काही वाटलं नाही. म्हणजे आपण नेहमी अनुभव घेतो, तुमच्या अध्यात्मातलं मला काही कळत नाही असं म्हणायला आपल्याला काहीच वाटत नाही. पण तेच आपल्याला चालू काळातल्या घडामोडींबद्दल कळलं नाही. काय वाचतेस की नाही, बातम्या माहिती आहेत की नाही, ते कळलंच पाहिजे. अध्यात्मज्ञानातलं नाही बाबा आम्हाला काही कळत असं आपण प्रामाणिकपणाला सांगून टाकतो आणि ते सांगण्यामध्ये आपल्याला काहीच कमीपणा वाटत नाही. पण संत मात्र आपल्याला सांगतात की बाकी कळो न कळो हे आत्मज्ञान जे आहे त्याच्यासाठी नरदेह आहे. मग आता असं जे आहे तर बद्धच्या पुढली जी स्टेप आहे ती मुमुक्षूची आहे. मग आता मुमुक्षू म्हणजे काय तर त्याला अनेक प्रश्न पडतात. बद्धच आहे पण बद्ध असणाऱ्याला असं वाटतं आहे की अरे मिळाला आहे ना नरदेह तर आपण काहीतरी करायला पाहिजे. काय करता येईल अशी मनात तरी इच्छा येणं आणि मनात इच्छा आली की त्या दृष्टीनं काहीतरी विचार सुरू होतात. तो विचार करणं. मग विचार काय तर जग म्हणजे नेमकं काय आहे. हे दृश्यजग नाशिवंत आहे नाशिवंत आहेत सगळे सांगतात. मग हे दृश्यजग नाशिवंत आहे मग निर्माणच कुणी केलं. जी गोष्ट नाशिवंत आहे आणि उपयोगाची नाही आहे मग ती का निर्माण होते. मला कोणी निर्माण केलं. मी आधी कुठे होतो. या जीवाच्या आधी माझे जन्म कुठले झालेत मला कळतील का. समजा या नरदेहात असताना माझं पापपुण्याचा काय हिशोब होईल, त्याच्यानंतर मला कोणता जन्म येईल. असे विविध प्रकारचे प्रश्न ज्याची उत्तरं नाहीत, ठोस उत्तरं नाहीत, पण असे प्रश्न पडायला लागतात. आणि पडायला लागल्यानंतर माणूस विचार करायला लागतो. आणि हा विचार करणं जे आहे ते मुमुक्षूचं पहिलं लक्षण आहे की उत्तरं मिळत नसू देत पण ही अशा प्रकारचे प्रश्न तरी त्याला पडतात. मग तो त्या शोध भूमिकेत जातो. मग संतांच्या चरित्रात काही मिळतं का, निरनिराळ्या ग्रंथात आपल्याला काही मिळतं का, असा त्याचा शोध सुरू होतो. मग नुसतंच आपण ब्रह्मा विष्णू महेश म्हणतो. ब्रह्माने निर्माण केलं जग, विष्णू सांभाळतो आहे. प्रत्येक निर्माण झालेल्या गोष्टीला नाश आहेच, त्यामुळे शंकरांनी ती जबाबदारी घेतली आहे. आणि मग ही सृष्टीचक्र हे असं सगळं चाललेलं आहे. निर्माण होतं, काही काळ टिकतं, संपतं, पुन्हा निर्माण होतं, काही काळ टिकतं, संपतं. हे चराचर सर्वांच्या बाबतीत आहे आणि आपल्याला मान्य होतं. आपण सुद्धा आहोत म्हणजे जन्माला आलो आहोत
काय ठराविक श्वास झाल्यानंतर आपल्याला इथून जायचं आहे, हे सगळ्यांना आपल्याला पटतं. प्रत्येक गोष्ट काही आपल्यालाच अनुभवायला घ्यावी लागते असं नाही. मी गमतीनं सांगते की कशा संस्कारांचा परिणाम होतो. देवाची पूजा करताना नातवंड मागे आलं, हाय आहे, हात लावायचा नाही, एवढंच सांगितलेलं असतं ना. निरांजन लावलेलं आहे, हात हाय आहे. आता हाय आहे, हात लावायचा नाही, हे हाय आहे म्हणजे काहीतरी गडबड आहे, एवढ्या शब्दाचा अर्थ त्याला कळतो, बाकी काही कळत नाही आहे. का लाव एकदा बोट, कळू द्या एकदा, असं नाही आजी म्हणणार. हाय आहे, हात नाही लावायचा, हां असं आपण म्हणा. तर हे जसं व्यवहारात आपण पाहतो की दुसऱ्याच्या अनुभवाने आपण शहाणे होतो, तसं आपण संतांच्या अनुभवाने का नाही शहाणं होऊ. संत जर आपल्याला कळवळून सांगतायत की हा नाही मार्ग बरं का, या मार्गाने जायचं आहे, आत्मज्ञानाच्या मार्गाने जायचं आहे, बद्धकडून मुमुक्षुकडे, मुमुक्षुकडून साधकाकडे आपल्याला जायचं आहे, हा प्रवास संत आपल्याला कळवळून सांगता आहेत. मग त्या मार्गाने आम्ही का जायचं नाही, हा मनात तरी विचार यायला लागतो. प्रत्यक्ष कृती पुढला भाग आहे, पण आता मनात विचारायला लागतो की हे काही बद्ध पण खरं नाही, आपण संसारात बांधलेले गेलो आहोत. अगदी होतं काय, हे जे बांधले पण आहे आणि तिथून अशा प्रकारचे मनात विचार येण्यासाठी समर्थ आपल्याला सांगतात, संसार दुखे दुखवला, त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थविषयी. आम्हाला काहीतरी दणका बसतो, मग आम्ही या मार्गाला लागतो. तोपर्यंत नाही आम्ही मार्गाला लागतो. आधी असं काही घडलं माझ्याच बाबतीत का, असं काय मी मोठं केलं होतं की माझ्यावरच असं यावं, असंच आम्ही गुरमीत बोलतो. पण अशी जेव्हा कधी वेळ येते, संसार दुःखामध्ये होरपळून निघणारा जो कोणी आहे त्याला असं वाटतं की हे काही बरोबर नाही, आपल्याला काहीतरी वेगळ्या मार्गाचा विचार करायला हवा. पुन्हा हाच विचार मारतो की अरे माझ्यावरच कशाला ही वेळ यायला हवी आहे. संसारामध्ये सुखी झाला ऐसा देखिला ना ऐकिला, असं मग तुकाराम महाराज सांगतायत की ही जी वाट आहे ना, या वाटेने कोणी सुखी होत नाही. पण आमची तयारी असेल, कधी एकदा मुलांची लग्न होऊन लागत आहेत मार्गी, आता करायचं नाही का, करायचं. परंतु ते म्हणजे माझ्या नरदेहाचं खरं इप्सित नाही, हे आपल्याला कळलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. जग रहाटी आहे, जग चाललं पाहिजे, जन्माला आलेलो आहोत, या सगळ्या ज्या काही आपल्या योग्य पद्धतीच्या आवश्यकता गरजा आहेत त्या सगळ्या पूर्ण करायच्या आणि त्या नियमात राहून आपल्याला जे काही करता येईल ते करून आपल्या नरदेहाचं सिद्ध झालं पाहिजे आणि याच्यातून आपण बद्धापासून सिद्धापर्यंत गेलं पाहिजे. हा समर्थांचा किंवा सगळ्या संतांचा आपल्याला उद्देश आहे सांगण्याचा. आणि मग आता असं जर आहे तर मग प्रश्न निर्माण होतो की निश्चित उत्तर याची मिळाली पाहिजेत. मनात जे प्रश्न येतात त्याची आपल्याला नक्की उत्तरं मिळाली पाहिजेत. ती खरंच ही सृष्टी जर ब्रह्मज्ञान निर्माण केलेली आहे किंवा या दृष्टम तद नष्टम असं आपण म्हणतो आहोत, तर या दृश्य जगातून माझी निदान आवड बाजूला करणं हे येईल का करता. आता म्हणजे काय, आता दृश्य जगामध्ये जे चांगलं डोळ्याने दिसतं आहे आणि ते खोटं कसं मानायचं आम्ही, हा आपल्यापुढे नेहमीचा प्रश्न आहे. की अहो सगळं प्रत्यक्ष बघतो आहे ना. बरं असं आहे की आमच्या आनंदाच्या पण काही कल्पना असतात की हे छान पाहिलं की आम्हाला बरं वाटतं, छान ऐकलं की आम्हाला बरं वाटतं. आता हे आम्हाला पटतं की जे काही आपण पाहतो, जे काही आपण ऐकतो, जे काही आपण वाचतो, याच्यामधला जो आनंद आहे तो आनंद नक्कीच आहे. पुन्हा त्याच्या स्मरणाचा पण आनंद आहे. काल मंदारमाला नाटकातलं जुनं एकदा पाहून झालं असेल, काल पुन्हा पाहिलं, त्या गाण्याचा आनंद त्या क्षणाला घेतला, आठवलं तरी तो आनंद आम्ही घेतो आहे. तर या आनंदाची चांगलीच गोष्ट आहे. तर त्या आनंदाबरोबर असं वाटतं की हा आनंद हा खरा हा आनंद नाही, आत्मज्ञानाचा जो आनंद आहे तो आणखीन सर्वश्रेष्ठ आनंद आहे. की जो आनंद मिळाला की आता आणखीन काही मिळावं असं वाटत नाही. म्हणजे ह्या कलेमधला आनंद आपण गेल्या वेळेला पाहिला आहे. पुन्हा या समासात सुद्धा जवळजवळ 15-20 ओव्या समर्थांनी खर्च केले आहेत आणि बद्धाचीच लक्षणं पुन्हा एक वार आपल्याला सांगितले आहेत की हे सगळं जे आहे ना ते करायचं आहे, परंतु हे खरं नाही बरं का. म्हणजे हा आनंद आपला हळूहळू का होईना कमी व्हायला लागतो. कुठल्याही कलेतला आत्ता म्हटलं तसं जे आपण ऐकतो आहे बघतो आहे याच्यामध्ये आपल्याला ज्ञानेंद्रियामार्फत आनंद घेता येतो. एखादा पदार्थ आपण खाल्ला त्याची चव अगदी अजून जिभेवर आहे हो असं आपण म्हणतो, तर बरोबर आहे, तो एक आनंदाचा अनुभव आपला असतो. त्या अनुभवाचं स्मरण झालं तरीही आपल्याला ते बरं वाटतं, याबद्दल शंकाच नाही. परंतु तो एकदम लास्ट नाही, कारण त्या आनंदाच्या सगळ्या ज्या आहेत त्या कमी कमी होणाऱ्या असतात. पुन्हा एकदा गेले ना मी इंदोरला की एकदा जाणारच आहे खाऊ गल्लीत. आता घेतला ना एकदा अनुभव घेतला एकदा अनुभव, पण तो अनुभव पुन्हा यावा,
कारण त्या आनंदाची जी गोष्ट आहे ते हळूहळू कमी होते आणि मग तो पुन्हा घ्यावासा वाटतो. व्यवहारातले जे आनंद आहेत ते आपल्याला पुन्हा पुन्हा मिळावेत असं आपल्याला वाटतं. आणि हा जो आनंद आहे हा एकदा मिळाला की नाही. मी लगेच दुसरी तुलना करते. एकदाच गोंदवल्याची सकाळची काकड पाहिजे, एकदाच. तो जो काही आनंद आहे तो आनंद असा काही आहे की नाहीच, त्याला तोडच नाही, असा आपल्याला अनुभव मिळतो. त्यामुळे ह्यातला जो आनंद आहे ह्या आनंदाला तोड नाही. त्याचा आनंदाचं हे कमी कमी होत नाही, उलट वाढत जातो नुसत्या स्मरणाने. ह्या स्मरणाने ती पुन्हा हाव वाटते, पुन्हा एकदा जायला पाहिजे. इथे उलट आहे की जावंसं वाटेल, नाही असं नाही, पुन्हा गोंधळला जावंसं वाटेल, पुन्हा तो अनुभव घ्यावासा नाही असं नाही. पण तो जो घेतलेला अनुभव आहे तो असा काही चिरक स्मरणीय राहतो की त्याचं कमी हे होत नाही. आता ते कमी झालं पुन्हा एकदा झाला पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. तो जो अनुभव आहे तो अनुभव हा आपला आयुष्यभर तोच तसाच आनंद देणारा आहे असं आपल्याला लक्षात येतं. म्हणून संत आपल्याला सांगतात की हे बद्धपण बरं असं आहे की हे जे जग आहे आणि आपण या जगात आलो आहे तर ही आपली कर्मभूमी आहे. त्यामुळे ह्या कर्मभूमीमध्ये ज्या काही घटना घडत असतात त्या क्रमाक्रमाने घडणारच आहेत. त्याच्यामध्ये काही आपण नाकारू शकत नाहीत, कर्मभूमीच आहे, ते सगळं करायलाच आपण इथे आलेलो आहोत. जन्माला आलं तर अगदी एक क्षणसुद्धा आपण रिकामं राहत नाही. भगवंतानी गीतेमध्ये कर्मयोग सांगितला आहे, समर्थांनी पण निराळ्या पद्धतीनं आपल्याला तो कर्मयोग सांगितला आहे आणि त्यामुळे ते केलंच पाहिजे. तो काही म्हणजे कसं तरी नाहीच राहायचं आहे. कालच आमच्याकडे गप्पा चालल्या त्या की मोदीनंतर योगी होईल का मुख्यमंत्री. पण योगीला ना आता थोडा चेंज केला पाहिजे. ते ठीक आहे, मुख्यमंत्री होताना पंतप्रधान कसा असला पाहिजे, जगामध्ये आपली प्रतिमा आहे. मोदी कसं होते, मोदी पण पूर्वी असेच होते, मग ते बदलले. म्हणजे शेवटी ह्या कर्मभूमीमध्ये आपलं आपलं कर्म जे आपण करतो त्यावेळेला ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत मग या बाह्य दिसतील पण त्या सगळ्या करायला हव्यातच. त्याच्यात अडकायचं नाही हा आपला विषय आहे की हे सगळं करायचं नाही. असं सगळं नाटकाला जायचं, सिनेमाला जायचं, कपडे नवीन घ्यायचे, सगळं करा, पण त्याच्यापासून आपलं अडतं आहे असं नाही होता कामा. एवढा फक्त आपल्याला या बद्ध आणि मुमुक्षूमधला फरक आहे. आम्ही काय बांधले गेलेलो आहोत की आम्हाला ह्या सगळ्यामधून मिळाला वेळ तर आम्ही इकडे बघू. आता विचार मोक्षाचा विचार करणारा किंवा ह्या प्रश्नांची उत्तरं शोधणारा जो कोणी आहे तो काय म्हणेल महत्त्वाचं आहे त्या गोष्टी करायच्या. आणि त्या भगवंत आपल्याला सांगतोय किंवा समर्थ आपल्याला सांगतात असं ठरवलं ना की त्या बाकीच्या आपोआप होतात बाकीच्या. त्याच्यासाठी आपल्याला वेळ खर्च करायला लागत नाही, त्याच्यासाठी आपल्याला बुद्धी वेगळी खर्च करावी लागत नाही, आपोआप सगळ्या गोष्टी होतात, याला वेळ लागत नाही. आणि आपल्याला अनुभव येतो, अनुभव येत नाही असं नाही, फक्त आपल्याला ठरवावं लागतं की आपल्याला प्राधान्यानं काय करायचं आहे आणि तसं ठरवलं की आपल्याला हा मिळतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या कर्मभूमीमध्ये आपण करत असलेल्या गोष्टींमध्ये आपला एक अतिशय महत्त्वाचा भाग असतो की मी करता आहे असं आपल्याला वाटत असतं. आणि आता मुमुक्षू ज्याला व्हायचं आहे त्यांनी असं ठरवायचं की मी करता बिरता काही नाही आहे, हे सगळं घडत असतं, मी निमित्त मात्र असतो. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना माऊली अनंत वेळा सांगतायत की अहो मी काही विद्वान नाही, मी काही ग्रंथ वाचले नाहीत, माझ्याजवळ काही अनुभव नाही, या निवृत्तीनाथांनी मला पुढे केलं आहे आणि ते काय सांगतायत ते मी सांगतो आहे, मला काही माहीत नाही. असं जे नम्रपण आहे असं आपल्याकडे घेऊन ह्या कर्मभूमीमध्ये आपण राहावं असं ते आपल्याला सांगतात. कारण मी केलं हा आपला भ्रम आहे. आता व्यवहारात तर आपल्याला मी केलं हा मी शब्द सारखा अडतो. आपल्याला संत सांगतात की प्रयत्न करून बघायचं हां की आपण मी, मला, माझं हे शब्द न वापरता लिहू शकतो का, बोलू शकतो का. प्रयत्न आहे हा, कठीण आहे. काही एखादी गोष्ट चांगली घडली, मी सांगितलं होतं म्हणूनच झालं, ते मी येतोच. तर आपला प्रयत्न बोलताना, लिहिताना, वाचताना, सांगताना आपण प्रयत्न करू शकतो का की निदान मी माझं हे शब्द तरी येणार नाही. हळूहळू ही आपली तयारी होईल. कारण तो जो अहंकार आहे ना मी केल्याचा, हा आपल्याला मुमुक्षुकडे जाताना वाटेत खूप मोठा अडथळा आणतो. कारण सगळं मी केलं असं म्हटलं तो अहंकार आला की आपली प्रगती खुंटते. म्हणून आपल्याला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहिलं आहे. बहुधा ज्ञानानंतर शुद्ध ज्ञानाचा समास आपण घेतला. त्या शुद्ध ज्ञानाचं या असं सगळं भोवतालचं एवढं सगळ्यांना का सांगावं लागतं आहे, कारण त्या शुद्ध ज्ञानाची व्याख्याच करता येत नाही ना. असं जर देता आलं असतं की हा 5 वर्षाचा सिलेबस पूर्ण केलं ना की तुम्हाला शुद्ध ज्ञानाची प्राप्ती झाली, असं असतं तर बरं झालं असतं. की एक अभ्यासक्रम तयार करायचा, तुकारामांच्या गाथेचे 50 श्लोक,
दासबोधातलं एक 10-20 सहवास, ज्ञानेश्वरीतले 1-2 अध्याय, गीतेतले 2 अध्याय, एवढं झालं की तुम्हाला झालं ब्रह्मज्ञान प्राप्त. असं कोणी जर आपल्याला सिलेबस करून दिलं तर आपण किती छान करू ना. पण तसं तर नाही आहे. अनंत एवढ्या परीक्षा आपल्याकडे सुरू आहेत. या सगळ्या परीक्षा माझ्या झाल्या दासबोधाच्या परीक्षा. अगो मग दासबोध कळला ना तुला? नाही असं आपण सांगतो की केला दासबोध, पण त्या परीक्षेपुरतं हो तसं काही कळलं नाही. आणि हा आपलं होतच नाही, त्याच्यात की चुकीचा यशातला भाग नाही. त्यामुळे या ब्रह्मज्ञानासंबंधीचं ठोस अशी गोष्ट आपल्याजवळ नाही आहे आणि ती समजून घेण्याचीच गोष्ट आहे की ती जाणीवेचीच गोष्ट आहे. तर मग ते समजून घेण्यासाठीची आपली जी काही बौद्धिक पात्रता आहे ती वाढवणं एवढंच आपल्या हातात आहे. मग त्या बुद्धीची पात्रता वाढवायची म्हणजे काय करायचं, तर हे कर्मभूमी माझी आहे, त्या कर्मातला जो मी करता आहे त्या मीला काढून टाकायचं बाजूला. कारण आपल्याला पक्क माहिती आहे की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या घडणारच असतात, घडतच असतात. त्याच्यामध्ये मी असायला पाहिजे अशातला काही भाग नाही आहे. जे घडायचं असतं तसंच घडत असतं असं आपण म्हणतो आहे. तर मग त्याच्यातला मी काढायला काही त्रास व्हायला नको खरं म्हणजे. किंवा जी घडून गेलेली गोष्ट आहे ती जर आपल्या अनुकूल असेल आपल्याला तर आनंद होणं, आणि आपल्या मनासारखी नाही झाली, प्रतिकूल झाली तर आपल्याला वाईट वाटणं असं पण व्हायला नको, कडे काढणारच होतं. अशा प्रकारच्या विचाराची मुमुक्षू माणसांनी सवय करून घ्यायची. प्रश्नांची उत्तरं मिळायला लागतात. प्रश्न खूप पडतील बद्धाकडून मुमुक्षूकडे जाणाऱ्याला, आणि ते जाताना ह्या मिळणाऱ्या प्रश्नांची ठोस उत्तरं द्यायला अनुभव संत सांगतात. कोणत्या मार्गाने जा सांगतात. वडील पण ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण गेलो तर निश्चित त्या मार्गाला पोचणार असं पण आपल्याला सांगतात. मग वडील पण म्हणजे हे मोठी संत मंडळी. मग संत मंडळी ज्या मार्गाने गेली त्या मार्गाने छानपैकी वाट मऊ करूनच दिलेली आहे त्यांनी आपल्याला. त्या वाटेवरून जायला काय हरकत आहे. आपली वाट त्यांचं ठीक आहे हो, त्यांचं ठीक आहे म्हणजे त्यांचं काय ठीक आहे, तुमचं काय ठीक नाही आहे. किंबहुना आपल्याला खरोखरच इतक्या सगळ्या भगवंतांनी सुविधा दिलेल्या आहेत, संतांना नव्हत्या हो, काहीच नव्हत्या. त्यांच्या आणि आपल्या जीवनाचा व्यावहारिक दृष्टीनं विचार केला तर त्यांना सगळेच प्रश्न होते, पण त्यांना आनंदाची जागा मिळाली होती. त्यामुळे त्यांच्या ह्या सगळ्या ज्या असुविधा होत्या त्या त्यांना असुविधा वाटतच नव्हत्या. दुपारचे 12:30 वाजले की जेवणाची व्यवस्था भगवंत करेल याची पक्की खात्री होती. आम्हाला कुकर लावायची वेळ झाली, धावायला लागते, हातातलं काम ठेवून आमची कोण व्यवस्था करणार. पण मग हे सगळं करायचं, कर्मभूमी आहे, कर्तव्यभूमी आहे, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. पण हे सगळं करताना प्रयत्न असा आहे की आपल्याकडे कर्तेपणा आपण घ्यायचा नाही. कर्तेपण घेतलं ना की आपण लंगडे होतो. आपल्याकडे कर्तेपण घ्यायचं नाही. ही सगळी जी मी करता आहे ही आपली स्वतःला लंगडं करून घ्यायची खूण आहे, तसं नाही करायचं. म्हणून हा अभिमान जात नाही, अवघडच आहे गोष्ट, अजिबात अभिमान जात नाही. परंतु प्रयत्नपूर्वक मोक्षाकडे ज्याला वाटचाल करायची त्यांनी हे करायचं. दुसरं असं असतं की आपला जो स्वभाव आहे सगळ्यांचा की आपल्याला सुख हवं असतं, दुःख नको असतं. आपण काय कुंती नाही की भगवंताजवळ दुःख दे म्हणून मागायला. तिने कारण पण सांगितलं की दुःख दिलं की तुझ्या स्मरणात राहील. आपल्याला कबीराचा दोहा पाठ आहे, दुःख में सुमिर न करे सभी, सुख में करे नको आहे. सुख में सुमिर न करे तर दुःख काय को होय. पुढली ओळ पण तेवढीच महत्त्वाची आहे. आम्हाला सगळ्यांना दुःख झालं की आठवण होते. कीर्तनकार मजेशीर गोष्ट सांगतात. गोष्ट सांगितली की जरा मुद्दा कळतो आपल्या. कीर्तनात गोष्ट सांगतात की म्हणे कदाचित सांगितली असेल की दोघंजणं एका गावातले एक कीर्तनकार आणि एक बस ड्रायव्हर दोघंजण एकाच दिवशी गेले. आणि मग यमदूताकडे बघितलं त्यांच्या पापपुण्याच्या सगळ्या गोष्टी. आणि यमदूत यांनी सांगितलं की बा त्या कीर्तनकार सांगितलं तुम्ही नरकात आणि बस सांगितलं तुम्ही स्वर्गात. कीर्तनकार रागावला, म्हणाला मी आयुष्यभर कीर्तन केलं आणि मला तुम्ही नरकात जायला सांगता, आणि हा दारू पिऊन बस चालवत होता आणि ह्याला स्वर्गात. हे काय म्हणाले, इथे पण सगळा भ्रष्टाचारच आहे. पृथ्वीवरती आहे इथे पण नाही म्हणाले, आमच्याकडे भ्रष्टाचार वगैरे काही नाही आहे. आमच्याकडे जे पापपुण्याचे तुमचे हिशोब लिहिलेले आहे त्याप्रमाणे आम्ही दिलेला आहे. तर काय पापपुण्याचे हिशोब. तर म्हणाले हो तुम्ही पुष्कळ कीर्तन करत होतात, पण लोक कुठं ऐकत होते, लोक झोपत होते. सतरंजी ज्याची आहे तो नाईलाजाने शेवट पण बसत होता, कारण त्याला सतरंजी घेऊन जायचं होतं. त्यामुळे तुमच्या कीर्तनाचा उपयोगच नव्हता होत.
पण हा गाडी अशी काही भन्नाट चालवायचा की लोक श्रीराम श्रीराम जय श्रीराम, श्रीराम श्रीराम जय श्रीराम, श्रीराम श्रीराम जय श्रीराम. आता त्याने एवढ्या लोकांना जर नाम घ्यायला लावलं तर त्याला नको का स्वर्गात पाठवायला. गमतीचा भाग जाऊन दे, मुद्दा काय आपला, तर आपल्याला सुख हवं असतं, आपल्याला दुःख नको असतं आणि दुःखात आपण भगवंताचं स्मरण करतो. गाडी कशी तरी चालवली की आम्हाला रामाचं नाव आठवतं, परंतु चांगल्या आनंदाच्या ठिकाणी आपण आहोत, तिथे आपल्याला सुखामध्ये आपण आहोत, तेव्हा आपल्याला रामनाम आठवत नाही. आता आता आपल्याला निरनिराळ्या गोष्टी लक्षात आल्या की आपल्याला मिळालेल्या वेळेचा आपण उपयोग कसा करायचा. एक ज्ञानेश्वरीचे उपासक होते, पुण्याला बसची व्यवस्था काही फारशी चांगली आत्ता पण नाही, पूर्वी पण नव्हती, तर बससाठी उभे राहायचे आणि तरुण मुलगा त्यांच्या रांगेमध्ये उभा राहिला. पहिली बस भरून गेली, थांबलीच नाही. दुसरी बस आली, 1-2 माणसं उतरली, पण कंडक्टर ओरडत होता, उभी आहेत माणसं, येऊ नका येऊ नका. दुसरी गेली, तिसरी गेली. ह्या तरुण माणसाचा बिचाराचा जीव खाली वरला. काय हे 3-3 बस जात आहेत, आपल्याला बसवर जागा मिळत नाही. हा माणूस शांत होता आणि मग ह्याला राहवलं. तो म्हणाला, आहोत काका, तुम्हाला राग नाही का, 3-3 बस आपल्या ह्याच्यात जात आहेत, थांबत नाही आहे बस, आपल्याला जायला मिळत नाही, उशीर होणार आहे ऑफिसला. तर ते म्हणाले की हा काही माझा आजचाच अनुभव नाही आहे, मी त्याप्रमाणेच घरातून बाहेर पडतो आणि 3-4 बस जातील आणि मगच मला बसवर जागा मिळेल असं मला माहीत असतं आणि मग मी आत्ता बस येईपर्यंत मस्तपैकी भगवंताचं नामस्मरण करतो. बरं, समजा योगायोगाने पहिल्याच बसमध्ये जागा मिळाली तर ऑफिसमध्ये जाऊन करतो. आता हा जो विचार आहे, हा विचार लक्षात घेतला की असं वाटतं की आपला जो वेळ आहे तो उगाच त्या विचार तरुणांनी येते बस, घालमेल जीवाची, नाही बसवाय जागा, हे काय आहे. मग कुणाला तरी त्याचा आरोपी ठरवायचं की ह्यांना या रूटवरती एवढी गर्दी असते, मग एखादी बस वाढवायला काय होतं वगैरे वगैरे जे काय. तर त्याच्याऐवजी आपण जर शांत राहिलो की जे काही घडणार आहे त्याच्यात नाही ना आपण बदल करू शकत, मग तो जर आपण बदल करू शकतो, आपल्यात काय बदल करता येईल आणि मग तो आपला अशा प्रकारचा पॉझिटिव्ह विचाराचा बदल कसा असेल असं जर ठरवलं तर आपल्याला या हळूहळू आपल्या मुमुक्षूकडे वाटचाल व्हायला लागते. नाहीतर आपण आहोत बद्धच. आणि मागच्या वेळेस आपण पाहिलं की अशी वाटचाल होताना मध्येच काहीतरी गडबड होते आणि पुन्हा आपण खाली घसरतो. ते पण व्हायला नको म्हणून सातत्याने अभ्यास करावा लागतो. वाचलेलं असतं तरी परत वाचावं लागतं, माहिती असतं तरी परत माहिती करून घ्यावं लागतं. पण गाडी उतारावर फास्ट जाते ना, तशी आपली गाडी परत मागं येईल ना. त्याच्यासाठी सारखं आपल्याला चढणीचा रस्ता आहे, तर लक्षपूर्वक आपल्याला जावं लागतं. पुन्हा पुन्हा अभ्यास, पुन्हा वाचन हे करावंच लागतं. बरं, असं आहे की जे काही जसं आहे तसं आपली स्वीकारायची तयारी पाहिजे. आणि मुमुक्षु होण्यासाठी सगळे संत आपल्याला असं सांगतायत की बा काहीतरी असं घडल्याशिवाय, हे मला तितकंसं मान्य झालं नाही की काहीतरी घडायला कशाला हवं आहे, काहीतरी घडलं कीच मुमुक्षुकडे वाटचाल होईल, तर असं काही मानायचं कारण नाही आहे. इतरांच्या अनुभवाने आपण चांगला मार्ग कोणता आहे हा शोधून घेऊ शकतो. आपलं असं आहे की जन्मापासून अगदी अखेरपर्यंत आपलं थोडं सगळं जीवन असं अज्ञानानं गुंडाळलं गेलं आहे. त्या अज्ञान बाजूला केलं पाहिजे. अज्ञान, अविद्या हे शब्द आता आपल्या परिचयाचे आहेत. अध्यात्मज्ञान किंवा आत्मज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान. आपल्याला अन्य व्यावहारिक अज्ञानाबद्दल इथे काही विचार करायचा नाही. तो आपल्याला कसंही अनुभवाने येतं, दुसऱ्याच्या अनुभवाने येतं, 4 वेळा केलं की येतं. समजा एखादा पदार्थ करायचा आहे तर आपण एकदा चुकेल, 2दा चुकेल, पण एक वेळ अशी येईल की त्या पदार्थात आपला अगदी हात बसेल आणि आपण चांगला करू शकू. मग आपल्याला काही करण्याबद्दल टेन्शन पण येत नाही. नाही तर नाही बाई मला चांगलं झालं पाहिजे, मग आपली सकाळी उठलं कीच मी करते, ते कोणी आलं गेलं की मग गडबड होते असं आपण आपल्यासाठी म्हणतो. पण एकदा त्याच्यावर हात बसला की मग आपल्याला त्याच्याबद्दल काही असं वाटत नाही. हे जसं आपलं असतं तसं याही ठिकाणी आहे की अज्ञान दूर करायला हवं असेल किंवा निदान हळूहळू ते कमी व्हायला हवं असेल तर आपल्याला सारखं स्वतःकडे लक्ष ठेवायला लागतं. गाडी चढणीवरती असताना सारखं लक्ष ठेवायला लागतं. नाहीतर मग उगाचच आपला वेळ वाया जातो. आयुष्याचं आहे किती काळ वाया गेलेला असतो. आत्ता नको, पुढल्या वर्षी, आज नको, 1 तारखेपासून, सोमवारपासून, संपतच नाही. आता नवीन वर्ष आलं आहे, आपण किती मनाशी योजना करतो. 31 तारखेपर्यंत आपल्याला 1 जानेवारी नवीन वर्षी काय काय करायचं टाईम टेबल पण आपलं तयार असतं.
4-8 दिवस होतंही, होत नाही अशातला भाग नाही, पण 4-8 दिवसांनी पुन्हा गाडी घसरलेलं लागते आणि वळ नाही बाई जमत आहे, आज नको, उद्या 2दा. हा मनुष्य स्वभाव आहे, त्याला काही इलाज नाही आहे. पण त्याच्यामध्ये आपला काळ वाया गेल्याचं आपल्याला लक्षात येतं आणि म्हणून आपल्याला ते सांगतात की जेव्हा केव्हा अशा प्रकारचा एक अनुताप आपल्याला होईल की आपला फार काळ वाया गेला बरं का, आता अजिबात एकही क्षण वाया घालवायचा नाही, असा जेव्हा अनुताप माणसाला होईल, पश्चात्ताप माणसाला होईल, त्यावेळेला गाडी खसरणारच नाही, आपोआप गाडी चढणीवरती सुद्धा त्याच वेगामध्ये धावेल असं कळेल. आपल्याला आपलं जीवन बदलण्याची इच्छा झाली पाहिजे. आता बिघडलंच नाही आहे असंच आम्हाला वाटतं तर सुधारण्याचा काय प्रश्न आहे. तर मुळात आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे, हे आत्मज्ञान जाणून घ्यायचं म्हणजे काय आहे, खरंच या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटायचं म्हणजे काय आहे, हे जे सगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं संत आपल्याला देतात. उर्वरित दासबोधात ते आपल्याला सगळी प्रश्नांची उत्तरं मिळणार पण आहेत. आता दासबोधाचा विचार केला तर आपल्याला माहिती आहे का गुरुशिष्यांचा संवाद आहे. समर्थांचे जे सगळे शिष्य आहेत ते मुलं तर लहान आहेत, 12-14 वर्षाचे जे महंत त्यांच्यासमोर आहेत, त्यांना संबंध जीवनाचा त्यांना उलगडा करून दाखवायचा आहे. त्यामुळे असं आपल्याला दिसेल की ते म्हटलं तर धीरे धीरे आपल्याला पुढे पुढे नेत आहेत. आता एवढं सगळं जरी सांगितलं असेल तरी मुलंच आहेत शेवटी, त्यामुळे मुलांना आपलं आयुष्य वाया जातं आहे हे कसं काय कळावं, पण आम्हाला 70 तरी कळावं ना की अरे आपल्या आयुष्याचा बराच काळ वाया जातो आहे असा तरी विचार व्हावा. त्यामुळे मुमुक्षुपणाचं हे एक मोठं मर्म आहे, मुमुक्षू होण्याचं, की मला कळलं पाहिजे की माझा वेळ वाया जातो आहे, कशामध्ये मी वेळ घालवायचा, काय नेमकं वेळेचा सदुपयोग होईल, मी काय केलं पाहिजे हे कळणं हे मुमुक्षुपणाचं मर्म आहे. ते मर्म कळलं पाहिजे, नाही तर दिवस उजाडतो मावळतो आणि मग रात्री आपण विचार आज दिवसभर मी काय केलं, तर टिकमार्क केल्याशिवाय आपल्याला दुसरं काय हे झालं ही सगळी प्रापंचिक कामं किंवा या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नाही, त्या होतातच, त्या करायच्याच आहेत. पण त्याखेरीज या सिद्धकडे जाण्यासाठी जो मार्ग आपल्याला सांगतायत संत मंडळी, त्याच्यात मी काय केलं आज दिवसभरामध्ये असा जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं की आपण गडबडतो. दुसरं असं आहे की आपण माणसं ही विकसनशील आहोत. काळाचा विचार केला किंवा आधीच्या 1-2-4 पिढ्यांचा विचार केला तर आपल्याला कळतं की आपला विकास झालेला आहे. कशात झाला विकास असा प्रश्न विचारला किंवा आपल्याला कळतं की सगळ्या भौतिक याच्यामध्ये विकास झाला आहे. भौतिक गोष्टीमध्ये सगळं विकसित झालेलं आहे. दूरचुलीने डोळा झोंबतो नाही, हाता कोळशाने काळा रंगतो नाही, सगळ्या सुविधा झाल्यात, आता काही नाही राहिलं. पण ह्या सुविधा म्हणजे विकास आहे का, तर हे व्हायला पाहिजे, काळाप्रमाणे तो विकास होईलही. बाकी आधीच्या 2 पिढ्यांचा हा विकास कदाचित कमी असेल, पण इथला जो विश्वास होता ना भगवंतावरचा तो एवढा होता की त्या विश्वासावर त्या काहीही, आता 16 सोमवाराचा प्रसाद आपल्याला मिळणार आहे. पूर्वीच्या बायका 16 सोमवार किती करायच्या, कठीण होतं ते. आणि तो जो काही त्यांचा भगवंताचा विश्वास होता त्याच्यावर घरातलं सगळं दिवसभराचं काम करूनसुद्धा एका खडीसाखरेच्या तुकड्यावरती बाई राहत होती आणि काहीसुद्धा तिला त्याचं होत नव्हतं. का, तर ती निष्ठा भगवंतावरची की माझ्या जीवनाचं जे काही सोनं करायचं ते तुझ्या हातात आहे. अशा प्रकारच्या श्रद्धेला आपण काय झालं, विकसनशील आहोत, विकास आपला होतो आहे, परंतु तो सगळा विकास भौतिक क्षेत्रामध्ये अधिकाधिक होत आहे. आणि हा जो आपला वैचारिक विकास किंवा बद्धमुमुक्षु साधक सिद्ध हा जो काही विकास आहे त्या विकासाची गडबड होते आहे. तो विकास व्हायला पाहिजे ना. तर त्याच्यासाठी आपल्याला सांगतात ठराविक वयामध्ये संसारात जाणं, ठराविक वयामध्ये निवृत्त होणं, या सगळ्या गोष्टी आपोआपच होतील. पण ह्या सगळ्यामध्ये काही शिकवावं वेगळं लागत नाही, आपोआप आपल्याला सगळ्या गोष्टी येतात, काही करावं लागत नाही वेगळं. या मुमुक्षूला या सगळ्या गोष्टींचा कंटाळा यायला हवा अशातला काही भाग नाही आहे, पण त्या गोष्टी आपोआप घडतील असा विश्वास बाळगला पाहिजे. आणि याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवेत. प्रपंच होतो, परमार्थ करावा लागतो. त्या दृष्टीने आपल्याला पाहायला पाहिजे की अरे तो होणारच आहे, लग्न वेळच्या वेळ होणार आहे, मुलं होणार आहे, त्यांची सगळी काळजी आपल्याला घ्यायची आहे, त्यांचं वेळच्या वेळी सगळं करायचं आहे, ते सगळं करायचं, त्याच्यात काहीच कमतरता करायची नाही. परंतु त्याबरोबर तो परमार्थ करावा लागतो म्हणतो आहे, ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
पण तो आपल्याला त्याच्यातला इंटरेस्ट कमी आणि इकडला इंटरेस्ट जास्ती असं आपलं घडतं. म्हणून ते सांगताय की मुमुक्षूला थोडं तरी प्रपंचातल्या गोष्टींपासून आता बाजूला होता आलं पाहिजे. बद्धामध्ये ते शक्य नव्हतं, आपण पाहिलं की तो बांधलेलाच आहे संसाराला. पण आता जर आपल्याला एक पायरी पुढे जायचं आहे आणि आपल्याला मुमुक्षू म्हणून घ्यायचं आहे, तर आपण थोडं तरी प्रपंचापासून दूर झालं पाहिजे. म्हणजे आता सुनेचं सगळा संसार तिचा आहे, ती बघेल, मी अजिबात लक्ष देणार आहे असं पण नाही करून चालत. आपण घरातले सदस्य आहोत, त्यामुळे ठराविक गोष्टी आपण कराव्यात. निदान तिची गडबड आहे, त्या गडबडीमध्ये आपण तिला मदत करायला हवी. सकाळची वेळ, या सगळ्या गोष्टी आपण शेवटी माणसांना सांभाळायचं आहे. आपण परमार्थ करताना प्रपंचाकडे दुर्लक्ष पण करायचं नाही आहे असं मुळीच समर्थ आपल्याला सांगत नाही. प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा, असं पण त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही प्रपंच नीट नाही केलात आणि परमार्थ अगदी हवा तेवढा करताय, तसं नाही होणार. परंतु हे पण करता येईल, हे पण करता येईल, अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर याला किती पर्सेंटेज द्यायचं, याला किती पर्सेंटेज द्यायचं हे आपल्याला ठरवायला पाहिजे. आणि म्हणून ते आपल्याला सांगतात की इंद्रिय सुख, प्रपंच या गोष्टीपासून आपण थोडं थोडं का होईना बाजूला होतो आहे का, बद्धापासून मुमुक्षूकडे येतो आहे का, हे आपल्याला पाहायला पाहिजे. नाहीतर मग अनेक वर्ष सगळी इंद्रिय सुखातच घालवली. बऱ्याच जणी निरूपणाच्या वेळेस सांगतात की मुलींना नट्टापट्टा करायला, आजच्या मॅचिंगचं काय आहे ते सगळं घालायला, चपलासुद्धा बदलायला, लिपस्टिक लावायला सगळ्याला वेळ असतो. ऑफिसला जाताना घाई करतात, पण सगळं करतात. पूजा करायला वेळ नसतो. पूजा रविवारी. इथे कुठेतरी आपली गडबड आहे. मग मला दोन्ही जमलं पाहिजे. मला हे आवडतं ना, हे पण करायचं, पण मग हे पण करायचं. कुठेतरी एक मनाला समाधान आपल्याला मिळतं. अशा प्रकारची अनुभूती घेतली पाहिजे, तर माणूस हे पण करेल. मुलीला वाटतं हे काय आहे, हे ठीक आहे, पुढे घाईघाईत करायची. आत्ता रविवारी मी शांतपणे करणार आहे, रविवारी शांतपणे करणार आहे, बाकी मग हे सगळं करायला मला वेळ आहे. पण ज्याच्यामध्ये खरा आनंदाकडे वाटचाल करण्याची तयारी आहे आपली हळूहळू. आता हे केलंच पाहिजे का, पुन्हा तेही एक कर्मच आहे. सगळ्या संतांनी फार मोठं काही मूर्तीपूजेला महत्त्व दिलं आहे अशातला काही भाग नाही आहे. त्यामुळे असं कोणी म्हटलं तरीसुद्धा त्याच्यात की चूक आहे अशातला भाग नाही आहे. करू दे तिला दर रविवारी अगदी मनापासून पूजा, पण कुठेतरी मनात आलं पाहिजे की आम्ही देहासाठी किती वेळ देतो आहे. शेवटी हा टाकायचा आहे. किती जरी मी गमतीनं म्हणते, कपाट उघडलं, फोटो आपले काढले जुने की आपण काढून बघावं. 20व्या वर्षी, 30व्या वर्षी, 40व्या वर्षी, 50व्या वर्षी की कोडं होतीस तू, काय झालीस तू दिसतं. आपोआप ज्या काही गोष्टी किती तुम्ही त्या केसांना लावा, ते पांढरे होणारच आहेत, त्याचं काही होणार नाही. जे काही आपल्यामध्ये परिवर्तन होणार असतं शारीरिकदृष्ट्या वयोमानाप्रमाणे ते होणारच. किती तुम्ही काळजी घ्या, हे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. पण तरीसुद्धा माणूस जेव्हा देहात अडकतो तिथे तो बद्ध राहतो. आणि जेव्हा आपल्याला वाटतं की ठीक आहे देहाची काळजी घ्यायची आहे, पण तो देह म्हणजे मी नाही आहे हे जर कळायला लागलं तर हळूहळू आपली मोक्षाकडे वाटचाल सुरू होते. इंद्रिय सुख, आपण गीतेमध्ये तर वारंवार हा विषय आलेला आहे की कुठेतरी आपल्याला हवं नको पण संपलं पाहिजे. ज्या आहार शय्या भयमैथुनाचा आपण विचार केला त्या सगळ्या गोष्टींमध्ये योग्य प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी करायच्याच आहेत. दुपारच्या 12:30ला आपल्याला भूक लागते, ती भूक ही सगळ्यांची गोष्ट आहे, पण मला हेच लागतं, आमच्याकडे अगदी ह्या गोष्टी असल्याचं पाहिजेत असं जे आपण म्हणतो त्याऐवजी नाही जे असेल ते आपल्याला चालतं अशाकडे भूमिका आली पाहिजे. करतोच आपण, करत नाही अशातला काही भाग नाही, परंतु त्या हळूहळू मनाची ही तयारी झाली पाहिजे की भूक शमवणं ही गोष्ट बरोबर. म्हणून सारखं आपल्याला समर्थांचं स्मरण करावं लागतं. तरुण वयामध्ये म्हणजे आता आम्ही म्हटलं की आम्हाला नको बे, तुम्ही जा हो बाहेर जेवायला जायचं असं तर मी आपल्या घरात भात करून खाईन, हे आता या वयात आम्ही म्हणतो. पण वाटतं नवीन निघाला का प्रसादाला एकदा चक्कर मारली पाहिजे, काय बघितलं पाहिजे. मनुष्य स्वभाव आहे, नवीनाची ओढ असते, पण देहाचा विचार, ह्या सातत्याने नाविन्याचा विचार जो मनात येतो तो मुमुक्षकडे राहण्याच्या वाटचालीत अडथळा आहे. म्हणून आपल्या अजून पुढल्या पायऱ्या तर फारच मोठ्या आहेत. साधक होणं, सिद्ध होणं येणारच आहे, आपल्याला पुढे कळणारच आहे. पण नुसतं या बद्धातून मुमुक्षूकडे जाताना आपल्याला एवढ्या गोष्टींची काळजी घ्यायला लागते. आणि मग एक असं होतं की मग आपण ना स्वतःला थोडासा दोष द्यायला लागतो. काय माझा वेळ वाया गेला, कधीच करायला हवं होतं,
खरं म्हणजे होतं आमच्याकडे वातावरण, पण लक्षच नाही दिलं, असं आपण स्वतःला दोष द्यायला लागतो. आणि हे स्वतःला दोष देणं एकदा का सुरू झालं तर लगेच साधनेला लागलं पाहिजे. म्हणजे त्याच्यातला तो जो विचार आहे ना, तो विचार पलटायच्या आत साधकांनी साधनं सुरू केली पाहिजे. कुठेतरी मनामध्ये तर माझी आई गजाननाची पोथी वाचायची, नियमित वाचायची, आईच्या स्मरणात का होईना मी रोज एक अध्याय वाचेल, असं मनात आलं ना की लगेच सुरू करावं. मनात येतं आणि कृती करायला ठरवलं आहे मी, कधी ठरवलं म्हणजे कर ना सुरू. तर तो जर क्षण पकडायला लागतो आपल्याला. मुमुक्षुनी हा क्षण पकडायचा असतो. ज्याला मोक्षाकडे जायची इच्छा आहे त्यांनी तो येतो, माणसाला पश्चाताप होतो, अनुताप होतो, आपलंच आपल्याला कमीपणा वाटतो, काय हे मी करायला हवं होतं, इतकी वर्ष झाली, 13 वर्ष झाली माझ्या आईला जाऊन, का नाही माझी अजून पोथी पाठ झाली, असं मनात पण येतं. अगं केलंस का? मग इतरांचा दशमी एकादशी द्वादशी कधी चुकत नाही व्हायचं, किती कामं असू देत, करते बाई, वाचते, तू का नाही वाचत, असा अनुताप, असा पश्चाताप मनाला होऊन ती वेळ साधायची. आणि मग त्या मुमुक्षुनी स्वतःकडे कमीपणा न घेता साधनेला सुरुवात करायची. म्हणजे लगेच आपल्याला या समासात समर्थ साधकाकडे नेणार आहे ते लक्षात येईल. दुसरं असं की मनुष्याचा स्वभाव असा असतो की हे जर पश्चाताप झाला वगैरे वगैरे झालं तर ठीकच आहे, पण नाही तर 2 मार्ग असतात या अशा वेळेला. जेव्हा संसार दुःखे दुःखवला त्रिविध तापे पोळला घडतं ना, त्यावेळेला जर का या बाजूला वळलो आणि साधनेला लागलो तर ठीक आहे, त्या दुःखातून आपण जाऊ, ताऊन सुलाखून निघू आणि मार्ग चांगला लागेल. पण तो जो क्षण आहे, ती जी जागा आहे, तेव्हा जर दुर्दैवाने व्यसनाकडे गेलो की आयुष्याची बरबादी झाली. त्याची पण आठवण समर्थ करून देतात की हा जो क्षण आहे, ही जी जागा आहे, ती फार धोक्याची आहे. ताबडतोब साधनेला लागलं तर काम होतं, पण ते जर घडलं नाही आणि थोडंसं जरी आपण वाकडं पाऊल पडलं तर आपल्या आयुष्याचा नाश होतो. त्यामुळे मुमुक्षू होणं हे कल्याण साधनं आहे आपल्या आयुष्याचं, आपोआप होईल. पण आपल्याला अशी पण उदाहरणं दिसतात की कुठल्या मार्गाने जायचं ते जर कळलं नाही आणि मार्ग चुकला तर आपली गडबड होते. त्यामुळे मुमुक्षूकडे जाणंही तसं म्हटलं तर दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणून पुन्हा एकदा बद्धाबद्दलचा विचार समर्थांनी यामध्ये आपल्याला सांगितला. ह्याच्यामध्ये अजून एक समर्थ सांगतात की कदाचित हा मार्ग मिळतो, पण चांगला मार्ग मिळतो आहे, मुमुक्षत्वाकडे लोक चांगली भेटत आहेत आणि आपण या मार्गाला लागतो आहे, त्याच्यामध्ये पुन्हा बद्ध प्रवचनकार, बद्ध कीर्तनकार, बद्ध आध्यात्मिक मंडळी असा भाग केला आहे. आता म्हणजे काय, आता आले ना मुमुक्षूकडे, या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वाटचाल सुरू झाली. बाबा बेलसारीने प्रवचनाची समासाची जी प्रवचनं केली आहेत त्याच्यामुळे ते दिलं आहे की हे काय आहे, बद्ध प्रवचनकार, बद्ध का, आता प्रवचनं करतो आहे ना, कीर्तनं करतो आहे ना, या मार्गाला आला ना, म्हणजे ह्याच्याकडे बघून लोक साधनेला लागली पाहिजेत ना. मग असं का, चरितार्थासाठी संतांचा वापर केला की तो बद्ध प्रवचनकार झाला, मग तो बद्ध कीर्तनकार झाला. माझी बिदागी एवढी आहे, मी येईन तुमच्याकडे कीर्तनाला, पण मला 1,00,000 रुपये लागतात, की झाला तो बद्ध प्रवचनकार. हे यांना द्यायचं आहे, एवढंच आपलं काम आहे. ते जर गडबडलं तर पुन्हा आपण वरती जायच्या ऐवजी, साधक सिद्धकडे जायच्या ऐवजी पुन्हा बद्धाकडे जातो, पुन्हा आपण संसाराला बांधलेले राहतो. खरं तर आपल्या ह्याच्यात काहीच नसतं. ज्ञानेश्वरांनी इतक्या लहान वयामध्ये एवढा मोठा ग्रंथ लिहिला, त्याचसाठी जणू काही त्यांनी अवतार घेतला आणि फक्त गीतेचं संस्कृताचं प्राकृतामध्ये त्यांनी आपल्यासाठी सर्वांसाठी खुलं केलं. एवढं महत्त्वाचं काम करण्यासाठी त्यांनी आपला नरदेहाचा अवतार घेतला. हे त्यांनी सांगितलेलं पुढे सांगायचं आहे, हे त्यांनी सांगितलंच आहे की बा मी आता हा संप्रदायातला जो ज्ञानेश्वरांबद्दलचा भाग आलेला आहे, अगदी पार शंकरांनी सुरुवात केली. आपल्याला तो कथा माहिती असेल, शंकर पार्वतीचा संवाद होता. शंकर पार्वतीला कानात अध्यात्मज्ञान सांगत होता. काय शंकर पार्वतीचं कौतुक आहे नाही, अध्यात्मज्ञान सांगतो आहे शंकर आणि तो पार्वतीला कानात सांगतो आहे. आणि हे त्या म्हणे विष्णू रूपामध्ये असणाऱ्या माशाने ऐकलं आणि म्हणून तो मत्स्येंद्रनाथ. परंतु त्याला कळलं, कारण पार्वतीला शंकर सांगत असताना थोडंसं झोपाली नाही म्हणायचं, समाधी लागली तिची. त्यामुळे तिची समाधी लागल्यावरती
कळलं शंकराला की मी बोलतो आहे पण हे ऐकते कुठे. आणि हुंकार तर येतो आहे, मी सांगतो आहे त्याला हुंकार येतो आहे. म्हणून त्यांनी पाहिलं तर त्या पाण्यामध्ये असणाऱ्या माशाकडून हुंकार येत होता. मा कोण आहे तर विष्णू माशाच्या रूपात आला, तो मत्स्येंद्रनाथ. अशा आपल्याला कथा माहिती आहे. तर या सगळ्या शंकराकडून हे अध्यात्मज्ञान जे आलं आणि ते पुढे गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, माऊली इथपर्यंत आलं. आणि मग या शंकरांनी आधीच सांगून ठेवलं होतं की हे सांप्रदायिक ज्ञान सगळ्यांना खुलं करा. आणि मग हे सगळ्या संतांनी सगळ्यांना खुलं केलं आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरांनी जर एवढं खुलं आपल्याला दिलं आहे तर आपण त्याची बिदागी कशी घ्यायची आहे? बिदागी नाही घ्यायची. आणि मग अशी बिदागी घेणारी जी मंडळी आहेत त्याला त्यांनी म्हटलं आहे की हे चांगल्या कामासाठी आध्यात्मिक पण बद्ध प्रवचनकार, बद्ध कीर्तनकार ही ना आपल्या परमार्थातली शोकांतिका आहे, फार मोठी शोकांतिका आहे. संत मंडळींनी आपल्यासाठी, म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं. परवा माझ्या एका मैत्रिणीला फोन आला, मीरा माझ्या नातवाला मी एक गीत शिकवते, संघाचं गीत आहे, पण हे गीत कोणी केलं आहे गं? म्हटलं अगं संघाच्या गीतांमध्ये खाली कवी लिहिण्याची पद्धत नाही. पण म्हटलं तू गाणं जे सांगतेस ते मी जरा 1-2 मिनटं मला वेळ दे, मी तुला बघून सांगते. तर नाना पालकरांचा माझ्याकडे एक अंक होता आणि अंकावरती नानांचा फोटो आहे आणि एक 2-4 अशा गाण्याच्या ओळी आहे, त्याच्यात ते गाणं होतं. म्हटलं अरे नानांचं गाणं आहे. नाना पालकरांनी इतकी सुंदर देशभक्तीपर गीतं शेकड्यांनी लिहिलेत, नाव नाही हो. संघाच्या माणसाने, म्हणजे मला फक्त मी आता लहानाची मोठी ह्या अशा 2 घरात झाली आहे म्हणून मी संघाचं उदाहरण देते आहे. पण अनंत ठिकाणी आपल्याला अनुभवता येईल की असं मोठं काम केलेलं नाव नाही खाली. कुठेतरी संत मंडळींनी आपल्या सद्गुरूंच्यासाठी, म्हणजे दास म्हणे, तुका म्हणे, ज्ञानदेव म्हणे, असं आपल्याला अभंगाचे पण ती त्यांची सिग्नेचर एवढ्यापुरतंच आहे. मी केलं असं म्हणण्याच्या उद्देशाने नाही आहे केलेलं. आणि आम्ही चारोळी केली ना, खाली डाव आणि नावासकट फॉरवर्ड करा हां हे वरती. त्यामुळे आता हे आहे ना, हे बद्धपण आहे. मी केलं असं जे मी पण आहे ना, हे सगळं तिथे येतं. आणि म्हणून आध्यात्मिक ज्ञानामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये बद्धाचं मुमुक्ष होणं जे आहे त्या वाटचालीमध्ये ह्या सगळ्याला आपल्याला बाजूला करता आलं पाहिजे. काही नाही आहे माझं ह्याच्यामध्ये. यांनी सांगितलं आहे ते फक्त इकडे जायचं आहे आणि ते काम आपल्याला दिलंच आहे, माऊलींनीच दिलेलं आहे की हे सगळं खुलं करा सगळ्याला. आता फक्त संप्रदायापुरतं ठेवू नका, हे सगळ्यांना द्या. आणि आम्ही इतके भाग्यवान आहोत की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी काही संत मंडळी झाली आहेत की त्यांनी आपल्याला उदंड दिलं आहे. उदंड आपणच कमी पडतो आहे, असं उधळलं आहे त्यांनी, आपलेच ओंजळी कमी पडत आहेत, अशी परिस्थिती आहे. आणि मग अशा पद्धतीचा विचार केला तर पुन्हा बेलसरांची आठवण होते. बेलसरांनी सांगितलं की आपलं काय होतं, आपलं एक अंग पशुत्वाचं आहे, एक अंग सज्जनपणाचं आहे. एका बाजूला आपण चांगलं नाही आहे तसं काही भाग नाही. असं जे दुसरं दैवपणाचं, सज्जनपणाचं जे आपलं अंग आहे ना, तिथे आपल्याला असे प्रश्न पडतात. त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करतो, आपली वाटचाल चांगली होते. पण दुसरं जे अंग आहे पशुपणाचं, तिथे मात्र आपल्या मनामध्ये कुठेतरी दुष्ट प्रवृत्ती असते, कुठेतरी अहंकार असतो, कुठेतरी सारखं आपल्याला असं वाटतं की असं कसं. आणि मग त्याला उत्तरं पण असतात. हल्ली काही कुणाला फुकट देऊ नये, लगेच आपल्याला त्याची उत्तरं मिळतात. अरे का नाही देऊ, तुझ्या पदार्थ थोडंच द्यायचं आहे, दे ना. तर हा विचार ते आपल्याला करायला सांगतात. आणि पशुपणामध्ये, दुष्ट प्रवृत्तीमध्ये आपण जास्त करून देह केंद्रित होतो. देवपणा जो आपल्याकडे आलेला आहे, सज्जनपणा जो आहे, तिथे आपण देव केंद्रित होतो की सज्जन माणसाला नेमकं काय हवं आहे, सज्जनाने नेमकं काय केलं पाहिजे ह्याची आपल्याला जाणीव व्हायला लागते. पण पशुपणाकडे आपण गेलो तर तिथे आपल्याला पशु जो आहे त्यामुळे दुष्टच प्रवृत्ती येणार. त्यामुळे ते आपल्याला सांगतायत. मग त्याच्यासाठी आपल्याला या देहबुद्धीवरच आघात व्हायला हवा, म्हणजे ती देहबुद्धी आपली जाईल, म्हणजे हव्यास संपेल. आपला हव्यास संपत का नाही, तर आपण देहबुद्धीत अडकलेलं म्हणून संपत नाही. मग त्याचा विचार आपल्याला करायला हवा. आणि संत आपल्याला सांगायला बसलेत, परंतु आपण काही ते फारसं ऐकायला तयार नाही. ऐकतो हो नाही, अशातला भाग नाही, परंतु ते ऐकलं तरी ते साठवून ठेवत नाही. आपण 2 कान आपल्याला दिलेत ना, त्याचा पुरेपूर वापर करतो आणि ऐकलेलं काय ठेवायचं आणि काय सोडायचं हे आपल्याला बरोबर कळतं आणि तसं आपण करतो. पण परिवर्तन तर व्हायला पाहिजे.
कोणीतरी असं आपल्याला भेटतो आणि आपल्या या अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये बदल होतो, नाही अशातला भाग नाही. आणि तो बदल जर आपल्याला घडायला हवा असेल तर आपण काय केलं पाहिजे? प्रपंच जाईल सकळ, येथील श्रम तो निष्फळ. आता काही आपुला काळ सार्थक करू असं वाटलं पाहिजे. समर्थ या समासामध्ये एका ओळीमध्ये ही गोष्ट सांगतात की कधीतरी कुठेतरी आपला आता तरी झालं गेलं जाऊन नाही, आता तरी आपला काळ जरा सार्थकी लागेल असा आपण प्रयत्न करूया असं ते आपल्याला सांगतात. आणि त्याच्यासाठी ना काहीतरी असं छान निमित्त व्हावं लागतं, कोणीतरी आपल्याला असं भेटावं लागतं. त्या अनंत फंदीचं उदाहरण देतात. अनंत फंदी हा डफगाणी गाणारा आणि असाच होता. आता त्याच्याजवळ जी प्रतिभा एवढी मोठी आहे, त्या प्रतिभेचा जर योग्य वापर झाला असता तर चांगलं झालं असतं. पण त्याच्यासाठी ती अहिल्याबाई भेटायला पाहिजे. ती अहिल्याबाई भेटली आणि मग तरी डब फोडूनच टाकला की आता इथून पुढे नाहीच, आता इथून पुढे फक्त ईश्वराचंच नाव. तर असं काहीतरी व्हावं लागतं, काहीतरी निमित्त, काहीतरी प्रसंग असं घडलं की आपण ते पशुवत बाजू जी आहे ती जाते आणि देव बाजू जी आहे ती आपोआप येते. कुठेतरी तुळशी अंगणात बसलेली मुलगी समर्थांच्या नजरेला पडावी लागते. तू मला काय वाचतेस तिला विचारतात समर्थ. मग ती सांगते मी वाचते पण मला काही कळत नाही आहे. आणि पटकन समर्थांच्या लक्षात येतं की अशी 10-12 वर्षाची मुलगी, कपाळ पांढरं आहे, इतक्या लहान वयात वैधव्य आलेलं आहे. समर्थांची दृष्टी या पोरीवर पडली, तिचं कल्याण झालं. वेण्णा स्वामी झाल्या, मिरजेचा मठ दिला. त्या काळात कल्पना पण आपण करू शकत नाही. 400 वर्षापूर्वी एका मुलीला, तरुण मुलीला, विधवा मुलीला अशा प्रकारच्या मठाची जबाबदारी देणं, तिला तयार करणं, कीर्तनकार म्हणून तयार करणं, अनेक ग्रंथांचा जेव्हा अभ्यास करून घेणं, ग्रंथ लिहून देणं, म्हणजे नाही तर तिचं जीवन काय होतं. अशा ज्या मुली होत्या त्यांचं जीवन काय, घरात 4 म्हणजे भिंती 4 राहायचं आणि कुणाच्याही वासल्याला कदाचित बळी पडायचं. या पलीकड्यांच्या जीवनात काय होतं. पण कुणातरी एका संताची दृष्टी पडली, मात्र जीवनाचं कल्याण झालं. अशा गोष्टी ज्या घडतात त्याच्यासाठी समर्थ सांगतात की हे असं व्हावं लागतं. कुठेतरी अनुताप यावा लागतो, कुठेतरी पश्चात्ताप यावं लागतं, कोणीतरी आपल्याला योग्य व्यक्ती भेटावी लागते आणि पशुवत जीवन जे आहे ते देवपणाकडे यावं लागतं. असं घडलं तर छान होतं. याच्यासाठी एक 5-6 जीवनाची मूल्य समर्थांनी आपल्याला या समासात सांगितले. नेहमीचे शब्द आहेत शम, दम, तितिक्षा, उपरती आणि श्रद्धा. आणि अखेरचं जे आहे त्याच्यात समाधान मिळतं. म्हणजे या मार्गाने गेलं तर समाधान मिळतं. आता या शब्दांचा अर्थ तर आपल्याला माहिती आहे की खरोखरच आपण शांत राहू शकतो का. आता खरं शांत राहणं ह्या एक आपल्या जीवनाचं हे अतिशय महत्त्वाचं मूल्य आहे. प्रयत्न करून बघायला पाहिजे की आपल्याला शांत राहता येतं का. आपण एवढ्या तेवढ्या गोष्टीने इतके चटकन त्याच्यावरती प्रतिक्रिया देत असतो. पण समर्थ आपल्याला सांगतात की मुमुक्षूकडे वाटचाल करणाऱ्यांनी थोडंसं शांत राहायचा प्रयत्न करावा. इमिजिएट रिॲक्शन देऊ, रिॲक्ट आफ्टर 24 hours. थोडासा प्रत्येक गोष्टी विचार करावा, लगेच उत्तर देऊ नये, शांतपणाने विचार करा. ही फार मोठी महत्त्वाची गोष्ट ते आपल्याला या समासात सांगतात. दुसरं दम सांगितलं, इंद्रिय दमन महत्त्वाचं आहे. की मी आपल्या गमतीनं सांगते की आपण दोघी मैत्रिणी रस्त्यावरून चाललो आहे, समोरून येणाऱ्या व्यक्तीबद्दल आपल्याला आपल्या मैत्रिणीला सांगायचं आहे आणि मग लगेच बघू नको मी तुला सांगते अमुक, आपण लगेच बघतो. पहिली आपली काय लगेच एकीकडे तुला समोर येणाऱ्या बाईबद्दल मला सांगते, लगेच बघू नको तुझ्याकडे, तो पण आपलं बघून झालेलंच ना. तर ही जी काय आपली इंद्रियांना सवयच आहे ना, तर त्या इंद्रियांचं दमन करणं, त्या इंद्रियांना आत खेचणं असं आहे. मी शाळेमध्ये नोकरी केली आयुष्यभर. शाळेतल्या मुलींच्या गमती खूप असतात. शेजाऱ्या बसल्या, छान वर्ग चालला आहे, बाई शिकवत आहेत, नुसतं शेजाऱ्या बसल्या मुलीला एकदा म्हणावं तुला गालाला शाई लागली आहे, की ती तासभर गाल चोळत राहते. आता काय करायचं आहे, बघू ना, असू दे, तास संपला की मी जाईन आणि बघेन, लागली असली शाई तर पुसेन, असं नाही म्हणणार. तासभर ते शाई बाईंच्या काय सांगतायत बाईकडे लक्ष नसतं. हा मनुष्य स्वभाव आहे. चूक बरोबरच काही नाही आहेच असं आपला होता. म्हणून त्या इंद्रियांचं दमन म्हणजे इंद्रियांना आत वळवणं. आपण बऱ्याच वेळेस संतांना ऐकायला येत नव्हतं का, त्याला दिसत नव्हतं का, त्याला चव कळत नव्हती का,
समर्थांना काही चव कळत नव्हती पदार्थांची. अहो त्या पदार्थ कसे करावे त्याच्या रेसिपीज आहेत त्यांच्या लिहिलेल्या. ताट कसं वाढावं याच्याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी केवढं काव्य केलेलं आहे माहीत नव्हतं त्यांना. चव कळत होती पण त्या जिभेला त्यांना ताब्यातच आणायचं होतं. म्हणून त्यांनी त्या एका झोळीमध्ये पाची घरची भिक्षा घ्यायची, ते सगळं गोदावरीमध्ये बुडवायचं आणि तो गोळा तयार झालेला तो खायचा. कुठल्या पदार्थाची चव लागणार आहे. पण भूक भागवणं एवढाच जर ह्याबद्दलचा माझा विचार आहे तर मला कुठल्या पदार्थाची जिभेला चव लागताच का नाही. आम्हाला ताटलीमध्ये पाणी सांडलेलं चालत नाही, पोळी ओली झालेली चालत नाही, तर त्याला काही इलाज आहे. पण इंद्रिय दमन, मग मी म्हणते निदान आपण आठवण तर करू शकू की नाही. असं घडल्यावर नातवाला पोळी वेगळी द्यायची पण गोष्ट सांगायची की समर्थ असं करत होते, तुला आज मी पोळी देते वेगळी पण ओली आपल्यामुळे झाली ना, पाणी आपलं ताटलीत सांडलं ना, टाकायचे खाऊन पटकन, असं आपल्याला सांगता तर येईल कधी कमीत कमी. तर अशी हळूहळू इंद्रियांना आपल्या सवय करणं, इंद्रियांचं दमन करणं म्हणजे काय तर इंद्रियांना सवय करणं. हळूहळू आपलं सामर्थ्य इंद्रियांचं वाढतं बरं का. म्हणजे सीमित आहार आपण दिला, जसं आपल्या पोटाच्या आहाराबद्दल आपल्याला माहिती आहे की आपण सीमित आहार दिला तर पोट बिघडत नाही, तसं सगळ्याच इंद्रियांना त्यांचा आहार सीमित दिला तर ती बिघडणार नाहीत. मग अखेरपर्यंत नजर आपली चांगली राहील, अखेरपर्यंत कान आपले चांगले राहतील, अखेरपर्यंत वेगळी कवळी लागणार नाही, दात आपले काम करतील, सगळी इंद्रिय. पण त्या इंद्रियांना सगळा सीमित आहारच द्यायला हवा. तसं जमलं पाहिजे असं ते आपल्याला सांगतात. म्हणून मुमुक्षूचे वाटचालीमध्ये शम, दम. तिसरं म्हणतात तितिक्षा. आपल्याला इतकी तितिक्षा आपली वाढली पाहिजे, सहनशक्ती वाढली पाहिजे की आपल्याला सुखदुःख सहज सहन करता आलं पाहिजे. सुख सहन करता येईल आपल्याला, परंतु त्या सुखामध्ये हुरळून न जाता, दुःख झालं तरी त्याच्यामध्ये फार त्रस्त न होता आपल्याला राहता आलं पाहिजे. की ही पण एक रचनाच आहे. सुखानंतर दुःख येतं, दुःखानंतर सुख येतं, हे चक्र चालू राहतं याची आपल्याला सगळ्यांना कल्पना असते. त्यावेळी सुख आलं तरी छान म्हणायचं, दुःख आलं तरी भगवंताची काहीतरी याच्यामध्ये वेगळी योजना आहे असा विचार करायचा. त्याच्यातून आपल्याला ती पुढली लगेच अनासक्ती ज्याला म्हणतो, उपरती म्हणतो, पश्चात्ताप, अनुताप असं म्हणतो, त्या गोष्टी होतात. सगळ्याबद्दल आपण थोडे अनासक्त होतो. हे हवं आहे, हे हवं आहे, हे हवं आहे असं जो आहे ते आपलं कमी होतं आणि सद्गुरूंवरती, ईश्वरावरती जी आपली श्रद्धा आहे, निष्ठा आहे ती वाढते. या सगळ्या गुणांचा मुमुक्षूला उपयोग काय होतो तर त्याच्या वृत्तीत बदल होतो. समाधान शेवटी कुठे आहे तर आपल्या वृत्तीत बदल झाला की आपल्याला समाधान मिळतं. वृत्ती आपली विधायकतेकडे गेली, अनुकूलतेकडे गेली की आपल्याला समाधान मिळतं, ते समाधान आपलं होतं. या मुमुक्षूची काही संकेतचिन्ह समर्थ आपल्याला समासात देतात. संकेतचिन्ह म्हणजे काय, आपल्याला कळावं, चांगलीच गोष्ट आहे. पण एखादा मुमुक्षू झाला आहे किंवा हा मुमुक्षू आहे, मोक्षाकडे जी वाटचाल चालली आहे, तर याची खूण काय तर समर्थ आपल्याला खुणा सांगतात की खरंच ह्याचा अभिमान बाजूला राहतो. कितीही मोठा माणूस असला तरी त्याचं ते मोठेपण म्हणजे आपल्याकडे नेहमी उदाहरण दिलं जातं की अगदी एखादा तरुण मुलगा छान इस्त्रीचे कपडे घातलेले आहेत, ऑफिसच्या घाईत आहे, गोखले रोडवरून चालला आहे आणि एखादी पालेभाजी विकणारी बाई आली, दादा जरा हात लावला, वागतो तो, लगेच वागतो तो. आपल्याकडे कितीही तो घाईत असू दे, तो असा दुर्लक्ष करून पुढे नाही जाणार, आत्ता मला वेळ नाही असं नाही म्हणणार, लगेच तो एक सेकंद वाकेल, तिच्या डोक्यावर टोपली तिची देईल आणि पुढे जाईल. हे जे आहे ना, हे अभिमान बाजूला करणं आहे. कितीही धावपळीत असतो त्या अशी दुसऱ्याचा विचार ज्याच्या मनात येतो, हळूहळू आपल्याला दिसतं की अरे हा बद्धली आहे बरं का, याची वाटचाल वेगळ्या दिशेनं चाललेली आहे. संतचरणी लीन असणं किंवा स्वतःची चूक समजून घेणं, समजली की पुन्हा ती न करणं, अशी मुमुक्षूची काही लक्षणं आपल्याला सांगतात. त्याची जी मोक्षाची इच्छा आहे ती वागणुकीत दिसली पाहिजे ना, ती तशी आपल्याला दिसते. संतचरणी विश्वास असला की आपण का होतं, संतांच्या कुठल्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या, त्या चमत्कारांमधून सुद्धा आपल्याला कळतं की ह्यांचा खरा हेतू काय आहे. त्यांचा चमत्कार करणं हा हेतू नाही आहे, त्यांना चमत्कार करून त्यांचं मोठेपण तुम्हाला दाखवायचंच नाही आहे. ते घडतं आणि ते का घडतं ते समाज त्यांच्यासाठी नाही घडत. गजानन महाराजांच्या विहिरीला पाणी आलं, त्यांनी सांगितलं कोरडी ठाक विहीर, पाणी नाकारलं की इथे जवळपास पाणीच नाही आहे, आणि मग समाजासाठी ती केलेली गोष्ट आहे. त्यामुळे गोष्टीला आपण
वेगळं वळण दिलं पाहिजे, की त्यांना काय, त्यांना पाण्याचे तहान येते म्हणून का त्यांनी त्या विहिरीला पाणी आणलं, असं नाही केलं. की खरंच या आसमंतामध्ये दुष्काळ आहे, विहिरीला पाणी नाही आहे, तर ते पाणी यासाठी काय केलं पाहिजे हा विचार केला आणि सगळ्या समाजासाठी सगळ्यांसाठी ते पाणी आणलं. अशा आणि गोष्ट ही म्हणजे तो प्रसंग आपण समोर कोण, म्हणजे आता पुढल्या पिढीला गोष्ट सांगताना आपल्याला करावंच लागतं. म्हणजे कावळ्यांनी दगड टाकले माठामध्ये आणि मग दगड टाकून टाकून पाणी वर आलं आणि मग पोरं सांगतात कशाला स्ट्रॉ घ्यायचा की, असं गोष्टी बदलतात की नाही. आता आता काय करायचं, दगड टाकत बसायचं पाणी वर येईल वाट बघायची, स्ट्रॉ घ्यायचा की आलं पाणी वर. तर असं जे आपण करतो किंवा मुलां, तसं आपल्याला श्रोते कोण आहेत त्या पद्धतीने संतांच्या या चमत्कारांना वेगळं वळण लावलं पाहिजे. कारण आपल्याला संतांचं मोठेपण सांगायचं आहे. त्यामुळे आपल्याला त्या चमत्कारांनी मंडळी संतांपासून दूर जातील असं नाही होता का मग त्याच्यासाठी आपण केलं पाहिजे. काही नाही, मी तर म्हणते की असं म्हणावं की असं म्हणतातल्या सगळ्या मंडळींना बोलावलं, बऱ्याच वर्षामध्ये ही विहीर खणली गेली नाही आहे, या खाली झरे आहेत, ही आपण सगळ्या सामुदायिक श्रमाने विहीर खणूया, ते सगळा कचरा बाहेर काढूया, दगडकोटे बाहेर काढूया, खाली हे आहेत झरे आहेत त्याला पाणी लागेल आणि पाणी लागलं, असं का नाही म्हणायचं. जसं तुकारामाची गाथा बुडाली आणि मग स्वाभाविकच तुमच्या आमच्या पुढे पण प्रश्न येतो. आता आपली पिढी अशी होती की आपण विचारलं नाही फार तर तुकारामाची गाथा बुडाली, हो का बरं बुडाली, तरली का बरं तरली, आपण नाही विचारलं. पण आता मुलं विचारतील की असं कसं होईल, कागदच होते ना ते, शाईनीच लिहिलेलं होतं ना, मग पाण्यात बुडली आणि तशीच कशी वर येईल, आपलं पाणी सांडलं तरी आमचे अक्षर जात आहेत, काहीतरी आजी सांगतेच. मग आपल्याला सांगायला लागेल की असं नाही आहे, ती वही बुडली ती बुडलीच असेल. परंतु तुकाराम महाराज साधं बोललेच नाहीत, जे काही बोलले ते अभंगच सांगत होते. त्यामुळे जनमानसामधली ही जनगंगा जी आहे ना, लोकांचे पाठ होते अभंग, सगळ्या लोकांनी आपापसात वाटून घेतलं. तुला काय आठवतील ते, तुला काय आठवतील ते लिहून काढ, तुला काय आठवतील ते लिहून काढ, आणि झाली की गाथा तयार. परत ती बुडलेली गाथा आली असं कसं सांगायचं. ज्या लोकांनी इतके वर्ष तुकारामांना ऐकलं त्यांना सांगितलं सगळ्यांनी की चला आपल्याला काय आठवतील ते अभंग लिहून काढा, आणि झाली गाथा पुन्हा तयार. असं आपल्याला संतांच्या चमत्कारांना योग्य वळण दिलंच पाहिजे, मग त्यांचं मोठेपण आपल्याला कळेल. त्या मुमुक्षूची खूण आहे, मुमुक्षूचे संकेत आहेत की त्याच्या बोलण्याला काहीतरी आधार पाहिजे. आपण जर चमत्कारच सांगत बसलो तर आपली पुढली पिढी ऐकणार नाही. म्हणून आपल्याला या संतांना उणेपण येणार नाही, आणि संतांचं जे सांगणं आहे ते समाजासाठी आहे, सगळ्यांना घेऊन त्यांना जायचं आहे. म्हणून आपण हे काही बदल केले तर काही बिघडत नाही. यवनांची सत्ता होती, यवनांची सत्ता असताना रामाची पालखी काढायची तर त्यांची परवानगी लागायची. मग ती परवानगी काढताना ज्या मार्गाने आजही लागते, आजही आपल्याला काही मिरवणूक काढायची असेल तर परवानगी लागते, अर्ज करावा लागतो, आणि कोणत्या रूटने तुम्ही जाणार आहात ते सांगावं लागतं. तर ही सगळी योजना त्याही वेळेला होती, तेव्हा सत्ता पण आपली नव्हती, स्वतंत्र पण नव्हतं आपण, यवनांची सत्ता होती. आणि मग समर्थांच्या लक्षात आलं की जर का आपल्याला इथे संघटन दाखवायचं असेल हिंदूंचं तर काहीतरी दाखवलं पाहिजे. मग एक आंब्याची फांदी आडवी आली आहे आणि पालखी आता इथून जात नाही आहे, झाड तोडायचं तरी परवानगी, मग झाड तोडायचं तर परवानगी काढायची. आता इथून मिरवणूक थांबणार, ती परवानगी येणार, मग झाड तोडणार, तो पण पालखीचं काय करायचं. मग समर्थांनी हिंमत दाखवायला सांगितली की काही नाही, फांदी तोडायची, बाजूला करायची, पालखीचा ध्वज नाही कमी करायचा, पालखी खाली नाही घ्यायची, जे ध्वज नाही खाली उतरवायचा, पालखी अशाच मार्गाने जाईल. आणि तोडताना आपण जे करतो आहोत ते लोकांच्या नजरेत दिसलं पाहिजे. तोडायला कशी सांगितली, दुसऱ्या टोकावर बस, आणि आता किती कुणीही सामान्य माणसाला पण कळेल अशी गोष्ट आहे की दुसऱ्या टोकाशी बसून फांदी तोडली तर ते फांदीबरोबर पोरगं पडणारच. ते काय समर्थांना कळत नव्हतं. पण आत्ता इथे संघटित होण्याची गरज होती. यवनांच्या विरोधात आपण संघटित झालो नाही तर यांना कळणारच नाही. त्याच्यासाठी काही गोष्टी दाखवाव्या लागत होत्या. तसं केलं, तो कल्याण विहिरीत पडला. काही तासांनी तो, आता लोकांना वाटलं की हा विहिरीत पडलेला मुलगा हा वर येणं शक्यच नाही, येणार तो आता बिचारा मृत होऊनच येणार. आणि काठावर उभारून विचारतात कल्याण आहे म्हणाला. हे दाखवायचं होतं की आमचे जे शिष्य आहेत, आमची जी महंत आहेत, या महंतांना कसं तयार केलेलं आहे. आणि मग समाजामध्ये की अरे हो, यांच्याकडे हा इतका 12 वर्ष होता, काय कल्याणामध्ये बदल झाला, आमच्या पण मुलांना तिकडे पाठवतो.
अशा प्रकारसाठी ह्या गोष्टी कराव्या लागत होत्या. दुसरा काही त्याच्यामध्ये हेतू नाही, त्यांचा मोठेपणा सांगायचा नव्हता, कल्याणची क्षमता दाखवायची नव्हती. तरुण मुलांमध्ये हे लक्षात यायला पाहिजे की अरे समर्थांच्या संप्रदायामध्ये गेलो ना की हा मुलगा बघा 4 तास पाण्याखाली आहे पण सुखरूप वरती आला, असं आपल्याला कळेल. नुसतं असं नाही आहे की ईश्वराची योजना आहे, काही नाही, सगळं होणार आहे, आपोआप का ती झाडाची फांदी बाजूला होणार आहे, आपोआप का पालखी जाणार आहे, आपण काहीतरी करायलाच हवं आहे, अशा प्रकारचा या संत मंडळींनी हे दाखवलं आहे. आणि ही मुमुक्षाची संकेताची खूण आहे की असं करायला लागणं हे आवश्यक आहे. असा हा मुमुक्षु लक्षणाचा समास एकीकडे बद्ध पण दाखवला आहे, त्या बद्धाकडून इथपर्यंत आपण आलो आहे. आणि एक ह्याच्यातली महत्त्वाची खूण पुढल्या समासाकडे जाण्यासाठी की ज्या क्षणाला आपल्याला कळतं की आता आपण मुमुक्षुकडे वाटचाल करतो आहे, म्हणजे अनुताप झाला आहे, पश्चात्ताप झाला आहे, काहीतरी संसार दुःखवाला आहे आणि आता आपल्याला इकडे बघायचं नाही, आता इकडेच जायचं आहे असं वाटलं आहे, त्या क्षणाला साधना सुरू करायची. हा जो मुद्दा सांगितला आहे तो मुद्दा विचार घेऊन आता साधकाकडे आपल्याला वाटचाल करायची आहे. तो पुढला समास साधकाचा. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य कर्णी पडो स्वदेश कथा नावडो तुझ्या समय्या मुची तनुही देशकाजी पडो. जय जय.